आपल्या वेबसाईटला ट्रॅफिक वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या सर्च इंजिनमध्ये आपण कसा वापर करू शकतो, त्याच्यातल्या आजच्या भागामध्ये आपण बिंग वेबमास्टर टूल संदर्भात माहिती बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपली वेबसाईट आपण सबमिट करून आपल्या वेबसाईटसाठी ट्रॅफिक आपण वाढवू शकतो. मायक्रोसॉफ्टचं हे बिंग आपली वेबसाईट कशी ॲड करू शकतो त्याच्या संदर्भातली सर्व माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया बिंग वेबमास्टर आपण कसं वापरू शकतो. ते तुम्ही बिंग वेबमास्टर इथे आल्यानंतर तुम्हाला इथं साईनअपचं ऑप्शन दिसतो, याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. तर इथून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करण्यासाठी गुगलचा, मायक्रोसॉफ्टचा आणि फेसबुकचा वापर करून तुमचं जे एक्झिस्टिंग अकाउंट असेल ती यूज करू शकता. आता गुगलनं लॉग इन करायचं झालं तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करू शकता. तुम्ही एकदा लॉग इन झाला तर तुम्हाला अशा प्रकारचं डॅशबोर्ड दिसेल किंवा डायरेक्टली तुम्हाला इथे यायचं आहे, ॲड साईट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा तुमची एकच साईट असेल तर तुम्ही डायरेक्टली ह्या स्टेपला याल. जर तुमचे मल्टिपल साईट असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. तर जे बिंगचं वेबमास्टर टूल आहे याच्यामध्ये तुम्ही किती साईट ॲड करू शकता. तुम्ही जवळजवळ 1000 साईट याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि तुम्हाला ॲड करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या 2 प्रकारे आहेत. पहिली पद्धत आहे, तुमचं जर गुगल सर्च कौन्सिलचं जर व्हेरीफाईड साईट असेल तर तुम्ही ती जे डिटेल्स इथे इम्पोर्ट करू शकताय. ॲट ए टाईम तुम्ही 100 जे साईट्स आहेत ते तुम्ही करू शकताय, नंतर परत 100 अशा प्रकारे तुम्ही करू शकताय. आणि दुसरी पद्धत आहे, मॅन्युअली तुम्ही साईट व्हेरीफाय करू शकताय. तर आपण पहिल्यांदा गुगल सर्च कौन्सिलचं कसं करायचं ते आपण पाहूया. तर इथून इम्पोर्ट करण्यासाठी जो गुगल सर्च कौन्सिलचा आपला वेबसाईटचा डाटा आहे तो इम्पोर्ट करण्यासाठी आपण इथं इम्पोर्टवरती क्लिक करणार आहोत. ते इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला कंटिन्यूवरती क्लिक कराल त्यावेळेला तुम्ही तुमचं जे ईमेल असेल लॉग इन त्याचं लॉग इन करायचं आहे. आणि ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स ते विचारेल आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. अलाव केल्यानंतर संपूर्ण व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुमची साईट कनेक्ट होऊन जाईल. आता आपण पाहूया की मॅन्युअली आपल्याला जर साईट ॲड करायची असेल बिंग वेबमास्टरमध्ये तर ते आपण कसं करू शकतो. तर ॲड युअर साईट मॅन्युअली याच्यामध्ये आपलं वेबसाईटचं URL द्यायचं आहे. त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे. आता ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 स्टेप दिसतात किंवा 3 प्रकारे तुम्ही करू शकताय. XML फाईल ॲड करू शकताय, HTML मेटा टॅग करू शकताय किंवा CNAME रेकॉर्ड जे DNSमध्ये असतं ते तुम्ही ॲड करू शकताय. तर आजच्या उदाहरणासाठी आपण HTML मेटा टॅग कसे यूज करू शकतो ते आपण हे बघूया. तर याच्यामध्ये हे जे डिटेल दिलेले आहेत तर ते आपल्याला इथून कॉपी करायचं आहे. आपली जर वर्डप्रेसचे साईट असेल तर हे जे इन्सर्ट हेडर अँड फुटर जे प्लगइन आहे ते तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यामार्फत आपण कोड ॲड करू शकता. हे ज्या वेळेला प्लगइन ॲक्टिवेट होईल, हे प्लगइन ॲक्टिवेट झाल्यानंतर तर तुम्हाला इन्सर्ट हेडर अँड फुटर हे सेटिंगमध्ये दिसेल इथे. तर तुम्हाला जो कोड आपण इथून घेतलेला आहे, हा जो कॉपी केलेला आहे तो फक्त तुम्हाला इथे असा ॲड करायचा आहे. इथं पेस्ट केल्यानंतर हा असा ॲड होऊन जाईल आणि इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. आणि इथे सेव्ह सेटिंग झाल्यानंतर आपल्याला परत इथे यायचं आहे आणि व्हेरीफाय नाववरती इथं क्लिक करायचं आहे. आता आपण पाहूया की बिंग वेबमास्टर टूल आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या वेबसाईट संदर्भात कोणकोणती माहिती आपण पाहू शकतो. इथं डाव्या बाजूला पाहिलं असेल तर सर्च परफॉर्मन्स आहे, URL इन्स्पेक्शन आहे, साईट एक्सप्लोरर आहे, साईट मॅप आहे, URL सबमिशन आहे. SEO संदर्भातली माहिती आहे ज्यात बॅकलिंक्स अँड कीवर्ड रिपोर्ट वगैरे हे आपण बघू शकतो. कॉन्फिगरेशन आहे, टूल एनहान्समेंट आहे, सिक्युरिटी, प्रायव्हसी, युजर मॅनेजमेंट आणि मायक्रोसॉफ्ट क्लॅरिटी. तर आपण याचे सर्वांची एक माहिती आता बघणार आहोत. इथं डॅशबोर्डवरती आपल्याला इथं जे स्क्रीन आहे याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा इथं रेकमेंडेशन काय रेकमेंडेशन्स असतील त्या संदर्भातली माहिती आपल्याला इथे मिळते. त्यानंतर नवीन काय आहे, आपले जे मेसेजेस आहेत त्या संदर्भातली इथे माहिती आपल्याला भेटते. त्यानंतर एक स्क्रीन रिपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळतो जो आपण इथं सर्च परफॉर्मन्समध्ये पाहू शकतो. अशा प्रकारे आपल्याला इथे हा रिपोर्ट पाहायला मिळतो. त्यानंतर SEO बद्दल संदर्भात रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि URL सबमिशन या संदर्भात सुद्धा. इथे आपण वरती बघितलं असेल तर इथं नोटिफिकेशन आहे. त्यानंतर हेल्प आपल्याला काय हवे असेल तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. नोटिफिकेशन अशा प्रकारे आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर फीडबॅक काय द्यायचा असेल तर आपण तो फीडबॅक इथून देऊ शकतो.
त्यानंतर साईटची काही सेटिंग करायची असेल, API ॲक्सेस, कम्युनिकेशन प्रेफरन्स, गुगल सर्चची कोणत्या अकाउंट कनेक्टेड आहे ते इथं आपल्याला दिसतं. त्यानंतर जे आहे ते आपल्याला आपलं प्रोफाईल कम्प्लिटेशन आपण इथून करू शकतो, आपल्याला जे पर्सनल डिटेल्स वगैरे असतील ते. तर आता आपण पहिल्यांदा ही सर्व माहिती बघूया. पहिलं ऑप्शन जे आहे ते सर्च परफॉर्मन्स आहे. सर्च परफॉर्मन्सवर तुम्ही क्लिक केला तर आपल्याला अशा प्रकारची माहिती इथे आपल्याला दिसते, ज्यामध्ये क्लिकमध्ये आपण पाहू शकतो इम्प्रेशन आपण इथं सिलेक्ट करू शकतो सर्व गोष्टी, की जेणेकरून जे सगळे ऑप्शन आपल्याला इथे दिसू शकतात आपण इथे चेक करू शकतो. त्याच्यावर हॉवर केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती अशा प्रकारे इथे भेटते. त्यानंतर तुम्ही रिपोर्ट जे आहेत ते किती दिवसाचे तुम्हाला पाहिजे, 7 दिवसाचे, 30 दिवसाचे, 3 महिन्याचे, 6 महिन्याचे किंवा कस्टम तुम्हाला एखादे पाहिजे असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला लिस्ट बाय हे पाहायला मिळतात. जसं कीवर्ड तुमचे कोणकोणते आहेत रिलेटेड ते इथे तुम्हाला इम्प्रेशन किती झालेलं आहे, क्लिक्स किती आहे, CTR किती आहे आणि ॲव्हरेज पोझिशनिंग किती आहे. त्याचप्रमाणे दुसरे पार्टने तुम्हाला काय माहिती मिळते तर पेजेस, तुमच्या साईटचे पेजेस संदर्भातली माहिती मिळते, त्याच्या संदर्भातले किती इम्प्रेशन्स आहेत, क्लिक्स आहेत, CTR आहेत, ॲव्हरेज पोझिशनिंग त्यांची काय आहे, ही सर्व माहिती तुम्हाला सर्च परफॉर्मन्स मिळते. इथे तुम्हाला डाउनलोड ऑल ऑप्शन आहे, हा सगळा रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि त्याची माहिती इथे तुम्ही घेऊ शकताय. आता CSV फाईलमध्ये हा डाउनलोड होतो, तुम्ही तो इथून डाउनलोड करून घेऊ शकता. सर्च परफॉर्मन्समध्ये तुम्हाला हे सर्व ओव्हरव्ह्यू तुम्हाला रिपोर्ट्स तुमचा पाहायला मिळतो. त्यानंतरचा ऑप्शन जो आहे URL इन्स्पेक्शन. तुमच्या वेबसाईटची एखादी URL असेल तर तुम्ही इथं पाहू शकता ती त्याचं क्रॉलिंग झालेलं आहे का, हे URL इन्स्पेक्शन तुम्ही इथे करू शकता. जसं उदाहरणार्थ मी इथे एक URL ॲड करतोय, तर तुम्ही इथं पाहू शकता की ती इंडेक्स झालेली आहे का याच्या संदर्भात माहिती देते, की डिस्कवर कधी झालेली आहे, क्रॉवल कधी झालेलं आहे आणि हे सर्व रिपोर्ट तुम्हाला इथं असा दिसून जातो. त्यानंतर त्याच्यात काही इश्यू असतील तर ते तुम्हाला सांगताय आणि इथं तुम्ही बघितलं असाल तर हाऊ टू फिक्स इट याच्यावरची जर क्लिक केलं तर तुम्हाला हे सर्व माहिती इथं दाखवून देत आहे. त्याच्यानंतर इथं खाली शेवटी आल्यानंतर तुम्हाला मार्कअपचे डिटेल्स जे आहेत त्याचे ओपन ग्राफ वगैरे आहेत ते हे सर्व तुम्हाला इथे माहिती देते. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला लाईव्ह चेक करायचं असेल तर तुम्ही लाईव्हवरती क्लिक करून ही URL लाईव्ह आहे का हे चेक करू शकताय. रिक्वेस्ट किंवा तुम्हाला परत ही रिक्वेस्ट इंडेक्सिंग करायची असेल तर तुम्ही इथं रिक्वेस्ट इंडेक्सिंग याच्यावरती क्लिक करू शकता आणि परत ही URL इंडेक्स करून घेऊ शकता. तर URL इन्स्पेक्शन इम्पॉर्टंट टूल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व आपल्या URLs वगैरे चेक करू शकता याच्यामधून. तर इथं तुम्हाला साईट एक्सप्लोरर दिसेल. साईट एक्सप्लोररमध्ये तुम्ही ह्या जे ऑप्शन्स दिलेले आहेत, फिल्टर दिलेलं आहे, ते यूज करून तुम्ही इथं रिपोर्ट पाहू शकता. जसं रिडायरेक्ट असेल, URL कॉनिकल रिसोर्सेस असेल किंवा गाईडलाईन इश्यू असलेले URLs असेल तर तुम्ही इथं ते पाहू शकता आणि त्याची तुम्हाला डिटेल्स मिळेल. तुमचं जे डोमेन असेल त्याचे फोल्डर्स वगैरे इथे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यात इथं तुम्हाला बघत असेल की क्रॉवल इन्फॉर्मेशन्स आहे, किती इंडेक्स झालेले आहेत, एक्सक्लूड किती झालेले आहेत आणि हा फोल्डरची इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व इथे मिळेल. त्याचप्रमाणे इम्प्रेशन मिळेल, इथे तुम्ही जी URL सिलेक्ट कराल त्याप्रमाणे तुम्हाला इथं डिटेल्स भेटेल आणि त्याच्यानंतर इन्स्पेक्ट URL करू शकता, रिक्वेस्ट इंडेक्सिंग करू शकता किंवा टेक्स्ट इन URL रोबोटिक्स टेक्स्टमध्ये आहे का हे पण तुम्ही इथून चेक करू शकता. तर एक हँडी टूल आहे साईट एक्सप्लोरमध्ये आणि तुम्हाला जर हा रिपोर्ट पूर्ण डाउनलोड करायचा असेल तर इथं डाउनलोड ऑप्शन पण आहे. त्याप्रमाणे तुम्ही इथं पाहू शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता तुमची साईट एक्सप्लोररमधली URL बद्दल काही इश्यू असेल तर आणि तो तुम्हाला माहिती याच्यातून होऊ शकतो. याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे की साईट मॅप. साईट मॅप तुम्ही इथे चेक करू शकता. तुमचे साईट मॅप कधी कधी सबमिट झालेले हे डिटेल तुम्हाला मिळेल. इथं तुम्ही 3 डॉट्सवर क्लिक केलं तर रिसबमिट होऊन जातो साईट मॅप. त्याचप्रमाणे सबमिट साईट मॅपवरती क्लिक केलं तर तुम्ही साईट मॅप इथे सबमिट करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं साईट मॅप इथे सबमिट होऊन जातो. त्याचे डिटेल तुम्ही कधी कधी साईट मॅप हे केलेलं आहे याचं इथं डिटेल्स मिळते. साईट मॅपचे डिटेल्सचे तुम्ही इथं ड्रॉपडाऊनमध्ये चेक करू शकता. इंडेक्स वगैरे सर्व ह्या गोष्टी किंवा एरर आहेत, वॉर्निंग आहेत, प्रोसेस आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यातून माहिती मिळते आणि तुम्ही इथून रिसबमिट करू शकता. रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर इथं क्लिक करून तुम्ही रिपोर्ट पण डाउनलोड करून घेऊ शकता. पुढचं ऑप्शन आहे URL सबमिशन. URL सबमिशनमध्ये तुम्ही 10 URL सबमिट करू शकता एका दिवसामध्ये, पण 10पेक्षा जास्त करायचे असतील
तर तुम्ही API कीची मदत घेऊ शकताय आणि त्याच्या थ्रू तुम्ही करू शकताय. सबमिट URL मध्ये इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या जे 10 URL असतील ते इथे ॲड करायचे आहेत. तुम्हाला रूट डोमेन जो असेल तो तुमचा त्याचेच URL ॲड करायचे आहेत. सब डोमेनचे URL याच्यामध्ये ॲड करायचे नाही, ते इंडेक्स होत नाहीत. त्यामुळे इथे सबमिट हे करायचं आहे आणि तुम्ही इथून URL सबमिट करू शकताय. API कीसाठी वर्डप्रेसचं एक प्लगइन आहे, ते वापरून तुम्ही API की थ्रू डायरेक्ट सबमिट करू शकताय. तुम्हाला ॲटोमॅटिकली URL सबमिशन करायचं असेल बिंगमध्ये, तर वर्डप्रेसची वेबसाईट जर असेल तर तुम्ही हे प्लगइन यूज करू शकता. बिंग URL सबमिशन API की थ्रू हे कनेक्टेड असतं. तुम्ही API की जनरेट करून हे तुम्ही करू शकता आणि हे प्लगइन वापरून तुम्ही डायरेक्टली ऑटोमॅटिकली सबमिट याच्यातून करू शकता. तुम्ही API की थ्रू URL सबमिट करू शकता. तर API की तुम्हाला कुठे भेटेल, इथं सेटिंगमध्ये जायचं आहे, API ॲक्सेसमध्ये जायचं आहे आणि API की जनरेट इथून करायचं आहे. तुम्ही जनरेट केल्यानंतर तुम्ही वर्डप्रेसचं प्लगइनमध्येही API की ॲड करू शकता आणि तुम्ही URL सबमिशन करू शकताय. आता आपण पाहूया की SEO सेक्शनमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं. SEOमध्ये इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला बॅकलिंक संदर्भातली जी माहिती आहे ती आपण इथं पाहू शकतो. ऑल लिंक्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. लिस्टेड बाय म्हणजे आपण डोमेन कोणते आहेत ते पाहू शकतो, पेजेस कोणते आहे आणि अँकर टेक्स्ट. इथं डोमेन्समध्ये आहे ते तुम्हाला 1500 डोमेनपर्यंत तुम्ही इथे रिपोर्ट डाउनलोड करून घेऊ शकता. इथं टोटल 1500 डोमेनपर्यंत माहिती इथं दिली जाते. तुम्ही इथून हा रिपोर्ट इथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर आहे की पेजेस कोणकोणते आहेत, जे सोर्स ऑफ URL आहे, अँकर टेक्स्ट आणि टार्गेटेड URL, ही सर्व माहिती तुम्हाला पेजेसमध्ये मिळते. अँकर टेक्स्टबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते तुम्हाला सर्व इथे माहिती मिळते. तर तुम्ही हा रिपोर्ट इथून डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमचे बॅकलिंक इथे चेक करू शकता. आता त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे इथे सिमिलर साईट्स, म्हणजे तुमच्या साईटसारखी दुसरी कॉम्पिटिटरची साईट असेल तर तुम्ही इथं रिपोर्ट चेक करू शकता. इथं तुम्हाला URL ॲड करायचं आहे आणि तुम्ही URL जर ॲड केला तर तुम्ही इथे माहिती चेक करू शकता आणि तुम्हाला इथे माहिती अशी मिळते. त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू मिळतो, रेफरिंग डोमेन जे आहे कुठला आहे त्या संदर्भात माहिती, अँकर टेक्स्ट तुम्हाला मिळतं. त्यानंतर तुमचे टॉप रेफरिंग डोमेन कुठले आहेत, यांचे कुठले आहेत ते सोर्स तुम्हाला इथून भेटतं. टॉप अँकर टेक्स्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतात की कोणकोणते अँकर टेक्स्ट आहे ते, आणि हा रिपोर्ट तुम्ही रिपोर्ट पूर्ण करू शकता. आणि तुम्हाला याच्यातली डिटेल सर्व जे आहेत किंवा एकपेक्षा जास्त साईट तुम्हाला जर अशी कंपेअर करून पाहायची असेल आणि त्यांचे बॅकलिंक चेक करायचे असेल तर तुम्ही इथून हे चेक करू शकता. अँकर टेक्स्ट तुम्ही इथून व्ह्यू रिपोर्ट करून ह्या सर्व माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. आता हे जसे अँकर टेक्स्टचं आपण पाहिलेलं आहे, तुम्हाला रिपोर्ट डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथून डाउनलोड ऑल करू शकता. ॲड फिल्टर करायचं असेल तर तुम्ही कॉमन अँकर्स करू शकता किंवा नॉट लिंक टू माय साईट हे पण तुम्ही अप्लाय इथे करू शकता आणि रिपोर्ट डाउनलोड करू शकता. रेफरिंग डोमेन्स जे आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता आणि त्याचा पण रिपोर्ट इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हे तुम्हाला डिटेल रिपोर्ट्समध्ये भेटेल. तुम्ही बॅक गेला तर तुम्हाला परत हे ऑप्शन इथं असं सर्व भेटेल. तर तुम्हाला हे एक युजफुल टूल आहे जे तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यातून तुम्ही बॅकलिंकचे डिटेल्स घेऊ शकता. त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे की डिसो लिंक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही पेज, डिरेक्टरी, डोमेन्स याप्रमाणे इथे URL ॲड करून डिसअलाउ करू शकताय. एखादी URL तुम्हाला जर ॲड करायची असेल तर तुम्ही अशी ॲड केल्यानंतर पेज, डिरेक्टरी आणि डोमेन याप्रमाणे तुम्ही डिसअलाउ इथे करू शकताय. एक युजफुल टूल आहे. तुम्ही याचा वापर करून तुम्ही इथे डिसअलाउ लिस्ट तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर इथे दिलेले आहेत की डिसअलाउ लिस्ट तुम्हाला इथं पाहायला मिळते. डोमेन्स आहेत, डिरेक्टरीज आहेत, पेजेस आहेत, ह्या सर्व माहिती तुम्हाला इथून पाहायला भेटते. तुम्ही इथं रिपोर्ट डाउनलोड करू शकता आणि हे चेक करू शकता. तर बॅकलिंकमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतात. एक तर बॅकलिंक चेकर आहे, ऑल बॅकलिंक तुम्ही चेक करू शकता. सिमिलर वेबसाईट कंपेअर करून बॅकलिंक चेक करू शकता आणि डिसअलाउ लिंक्स आहेत त्याचा वापर करून तुम्ही इथे आपले जे डिरेक्टरीज किंवा तर बॅकलिंकमध्ये तुम्हाला ऑल लिंक्स तुम्हाला बॅकलिंक्स पाहायला मिळतात, सिमिलर वेबसाईट्स आहेत आणि डिसअलाउ लिंक्स आहेत. तर हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला इथे बॅकलिंकच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे की कीवर्ड रिसर्च. तुम्हाला एखादा कीवर्ड रिसर्च करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता. उदाहरणार्थ मी इथे कीवर्ड टाईप करतो तर तुम्ही पाहू शकता तुम्ही इथं कीवर्ड त्याच्या संदर्भातली डिटेल्स मिळते.
तर ते कशा प्रकारचे मिळतात की रिलेटेड कीवर्ड्स आहेत, जे मेन हा कीवर्ड सर्च केलेला आहे त्याच्या रिलेटेड कोणकोणते कीवर्ड्स आहेत, क्वेश्चन्स कोणकोणते आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतील. त्याच्यानंतर आहे न्यूली डिस्कवर्ड जे कीवर्ड असते लास्ट 30 दिवसामधले, हे तुम्हाला इथं पाहायला मिळतात. तुम्ही हा रिपोर्ट इथून डाउनलोड करू शकताय. त्याचप्रमाणे तुम्हाला फिल्टर करायचं असेल, जर कंट्री इथे सिलेक्ट करायचं असेल, कंट्री वाईज सर्च करायचं असेल तर तुम्ही तो पण इथून सर्च करू शकताय. लँग्वेज वाईज पाहिजे असेल तर तुम्ही लँग्वेज वाईज पण इथून सिलेक्ट करू शकताय. डिव्हाइस प्रमाणे जर तुम्हाला पाहिजे असेल की वेबसाईट किंवा म्हणजे वेब किंवा मोबाईल ह्याप्रमाणे पाहिजे असेल तर तुम्ही ते करू शकताय. त्यानंतर कोणकोणत्या मंथचा पाहिजे किंवा कस्टम पाहिजे आहे हे पण तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्च करू शकता. इथे रिलेटेड कीवर्ड्स तुम्हाला पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व पाहू शकता. त्यानंतर जे टॉप 10 URL या म्हणजे ह्या कीवर्डसाठी रँकिंगमध्ये आहेत त्यांची पण माहिती तुम्ही इथून घेऊ शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यात रिझल्ट पाहायला मिळतील आणि तुम्ही त्याचा वापर करून चांगल्या प्रकारे आपले कीवर्ड रिसर्च त्यातून करू शकताय. त्याच्यानंतर आहे की SEO रिपोर्ट्स. SEO रिपोर्ट जो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये हा टेक्निकल रिपोर्ट जो असतो आपल्या साईटचा तो जास्त प्रमाणात इथे शो केला जातो आणि तो आपण याच्यातून आपली साईटचे जे टेक्निकल इश्यूज जे असतील ते आपण इथून एरर पाहू शकतो आणि ते आपण आपल्या साईटमध्ये चेंजेस करू शकतो. त्याच्यामध्ये जे एररचे डिटेल आहे ते हाय आहे, मॉडरेट आहे आणि लो आहे, अशा 3 कॅटेगरीजमध्ये आहे. तुम्ही त्याप्रमाणे चेक करून आपले जे काही टेक्निकल इश्यूज असतील वेबसाईटमध्ये ते तुम्ही हे करू शकता आणि त्याप्रमाणे अपडेट करू शकता. तुम्हाला रिपोर्ट डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो डाउनलोड करून तुम्ही जे एरर आहे ते तुम्ही त्यातून चेक करून तुम्ही ते आपल्या वेबसाईटमधून हटवू शकता. पुढचा ऑप्शन आहे साईट स्कॅन. तुमची वेबसाईट स्कॅन करायची असेल तर तुम्ही इथून करून घेऊ शकता. त्यासाठी इथं साईट स्कॅनचा ऑप्शन आहे. तुम्हाला साईटचा नेम इथं द्यायचा आहे, त्यानंतर वेबसाईट करू शकता, साईट मॅप तुम्ही सबमिट करू शकता, URL लिस्ट आहे एखादी URL करायचं असेल त्या किंवा क्रॉल ऑल सबडोमेन्स हे करायचं असेल. हे लिमिट जे आहे, जे कोटा आहे की 1000 पेजेसचा कोटा आहे ते तुम्ही इथं ह्याला करू शकताय. स्टार्ट स्कॅनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या माहिती इथं पाहायला मिळते. त्यानंतर ॲडव्हान्समध्ये गेला तर डेप्थ, तुम्ही ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आलेलं मॅक्स स्कॅन डेप्थ लिंकचे जे आहे ते तुम्ही हे करू शकता, निर्धारित करू शकता. 3 करू शकता, 5 करू शकता, मॅक्सिमम 7 आहे ते तुम्ही हे करू शकता. क्रॉलिंग स्पीड पर सेकंड जो आहे तो तुम्ही इथून निर्धारित करू शकता. तुम्ही जेवढा व्यवस्थित ठेवाल याच्यामध्ये ते तुमच्या साईटवर हॅम्पर नाही करणार किंवा साईट स्लो नाही करणार. त्यामुळे इथं जो असेल त्याच्यामध्ये थोडे बहुत बदल करून तुम्ही यूज करू शकता. URL कुठले जर तुम्हाला इग्नोर करायचे असेल तर ते तुम्ही इथं ॲड करू शकता. इग्नोर रोबोटिक्स टेक्स्ट जर तुम्हाला हे करायचं असेल तर ते तुम्ही इथं ऑथोराईज करू शकता आणि त्याच्यानंतर स्टार्ट स्कॅन करू शकता आणि तुमची वेबसाईट स्कॅन होऊन जाते. त्यानंतर इथं 3 डॉट्स जे देत आहे ते तो व्ह्यू स्कॅन सेटिंग तुम्ही इथं पाहू शकताय. म्हणजे जे आपण इथे पाहिले होते तेच सेटिंग तुम्हाला इथे दिसतील, जे हे आहेत ते. आणि त्याचप्रमाणे जे स्कॅन झालेलं आहे ते डिलीट पण तुम्ही इथे करू शकता. तर तुम्हाला स्कॅन कंप्लीट झाल्यानंतर इथं स्टेटस दिसेल, पेज स्कॅन किती झालेलं, एरर किती आहेत, वॉर्निंग किती आहेत, ह्या सर्वाची माहिती तुम्हाला याच्यातून इथं भेटेल. तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिपोर्ट्स दिसेल की इश्यू कोणकोणते आहेत, एरर कोणकोणते आहेत, टोटल पेज किती स्कॅन झालेले, 48 एरर जे असतील ते तुम्हाला सगळे इथे पाहायला मिळतील. वॉर्निंग्स जे आहेत ते तुम्हाला इथे सर्व पाहायला मिळतील. नोटीस काय असेल तर ते पण तुम्हाला इथे हे सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही रिपोर्ट इथून डाउनलोड करू शकताय आणि याच्यातून चेक करू शकताय की कसं हे फिक्स करायचं या संदर्भातली सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही एरर असतील वेबसाईटमध्ये ते तुम्ही इथून चेक करू शकताय आणि हे चेक केल्यानंतर ते एरर जे सॉल्व करायची पण माहिती इथे दिलेली आहे त्याचा वापर करून तुम्ही सॉल्व पण करू शकताय. तर साईट स्कॅनचा तुम्हाला फायदा याच्यासाठी होतो की तुमच्या वेबसाईटमधले जे एरर्स आहेत ते तुम्ही हटवू शकता आणि हे एरर फक्त बिंगसाठी होत नाही तर सगळ्या जे काही सर्च इंजिन आहे त्यासाठी पण ॲप्लिकेबल होतात आणि त्यांना पण फायदा होतो आणि तुमची रँकिंग याच्यातून वाढू शकते. पुढचा पॉईंट आहे की कॉन्फिगरेशन्समध्ये क्रॉल कंट्रोल्स आपण करू शकतो की जे बिंगचे रोबोट्स येतात
त्यांना आपल्याला आपली वेबसाईट स्कॅन करण्यासाठी टायमिंग आपण इथं निर्धारित करू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला टाईम झोन इथून सिलेक्ट करायचा आहे. जो आपला भारताचा टाईम झोन असेल तो आपल्याला इथे द्यायचा आहे इथे. तर तो आपण इथून पहिला सिलेक्ट करू शकतो आहे. तर आपला जो हा चेन्नई, कलकत्ता, मुंबई, दिल्ली हा जो आहे तो इथून टाईम झोन सिलेक्ट करायचा आहे. आता टाईम फॉर्मॅट आपण इथून सिलेक्ट करू शकतो की 12 तासाचं का 24 तासाचं, त्याप्रमाणे आपण इथे सिलेक्ट करू शकतो. आता साईटचं हे डिफॉल्ट टायमिंग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्या साईटवरती ट्रॅफिक जास्त कधी असतं. म्हणजे जे ट्रॅफिक जास्त असेल तर ते यावेळेला हे क्रॉवल नाही करणार आणि आपली वेबसाईट स्लो नाही होणार. तर उदाहरणार्थ आपण जर हे टायमिंग दिलं तर इथं तुम्ही बघत असाल तर असं हे इथं तो क्रॉवल नाही करणार. किंवा तुम्ही मॅन्युअलीसुद्धा असं सिलेक्ट करू शकता की या टायमिंगला तुम्ही यूज करू शकता क्रॉलिंगसाठी आणि ह्या टायमिंगला ट्रॅफिक जास्त असल्यामुळे तुम्ही इथे यूज नाही करू शकता. तर हे जे बॉट्स असतात बिंगचे त्याला तुम्ही इथे इन्स्ट्रक्शन देऊ शकता आणि त्याप्रमाणे त्यावेळेला बिंग्स बॉट्स ही वेबसाईट क्रॉवल नाही करणार आणि तुमची वेबसाईट त्यावेळेला स्लो नाही होणार. त्यावेळेला आपण इथं सेव्ह चेंजेस करू शकतो आणि सेव्ह चेंजेस झाल्यानंतर हे सेव्ह होऊन जातात आणि बिंग बॉट्स जे आहेत ते ह्या वेळेला ते क्रॉवल नाही करणार, पण हे जे वेळ आहे त्या वेळेला ते क्रॉवल करणार. त्याच्यानंतर आहे की ब्लॉक URLs. तुम्हाला एखादी URL ब्लॉक करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. इथं ॲड URL मध्ये जायचं आहे. तुम्ही URL इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पेजची जी URL आहे ती ब्लॉक करू शकता किंवा एखादी डिरेक्टरी पूर्ण तुम्हाला ब्लॉक करायची असेल तर तुम्ही ती पण करू शकता. ब्लॉक टाईप्स आहेत URL आणि कॅशे किंवा ओनली कॅशे करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम 90 दिवसापर्यंत तुम्ही करू शकता. तुम्हाला जर एक्सटेंड करायचं असेल म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त करायचं असेल तर तुम्ही 90 दिवस झाल्यानंतर एक्सटेन्शनवरती क्लिक करू शकता आणि ते पुढे परत एक्सटेन्शन होऊन जातं आणि अशा प्रकारे तुम्ही ब्लॉक करून ठेवू शकता. याचा वापर तुम्हाला याच्यासाठी होतो की टेम्पररी तुम्हाला काही एखाद्या पेजेसमध्ये चेंजेस करायचे असतील त्यावेळेला तुम्ही URL ब्लॉक करून ठेवू शकता आणि अपडेट झाल्यानंतर ही ब्लॉक तुम्ही काढू शकता आणि ती इंडेक्सिंग करून घेऊ शकता. तर याचा फायदा तुम्हाला टेम्पररी ब्लॉकिंगसाठी होतो आणि तुम्ही इथून सर्च इंजिनला सांगू शकता की हे URL इंडेक्स न करण्यासाठी. तर हे 90 दिवसासाठी तुम्ही करू शकता. एक्सटेंड करायचं असेल तर 90 दिवसानंतर तुम्ही परत हे एक्सटेंड करू शकता. त्याच्यानंतर ऑप्शन आहे टूल अँड एनहान्समेंट. त्याच्यामध्ये रोबोटिक्स टेक्स्ट जे आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. आता ही वेबसाईट लाईव्ह नाही आहे त्यामुळे तुम्हाला ह्याचे डिटेल्स नाही भेटणार आहेत. तर मी तुम्हाला दुसरी वेबसाईटचे इथे डिटेल दाखवतो. तुम्ही इथं रोबोटिक्स टेक्स्ट टेस्टरमध्ये तुम्ही येऊन इथे चेक करू शकता की एखादी URL तुमची ब्लॉक झालेली आहे का याच्यामुळे बिंग बॉटमध्ये. तर इथे URL ॲड करून तुम्ही ती टेस्ट करू शकता. तुम्हाला जर तुमची robotic.txt जी फाईल आहे ती जर एडिट करायची असेल तर तुम्हाला इथून एडिट करू शकता. तुम्हाला जे डिटेल्स इथे ॲड करायचे आहेत ते तुम्ही ॲड करू शकता आणि HTTPS किंवा HTTP या दोन्हीसाठी तुम्ही करू शकता. आणि इथे रोबोटिक्स टेक्स्ट एडिटरमध्ये तुम्हाला जी माहिती एखादी ॲड करायची असेल किंवा डिलीट करायची असेल ते तुम्ही डिलीट करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी अपडेटेड फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ती डाउनलोड करून तुमच्या वेबसाईटमधली ही फाईल जी असेल ती तुम्ही अपडेट करू शकता आणि जे लाईव्ह चेक करू शकताय तुम्ही की जी तुम्ही फाईल अपलोड केलेली आहे ती व्यवस्थित अपलोड झालेली आहे का हे तुम्ही लाईव्ह सबमिट करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिक्वेस्ट टू बिंगला अपडेट करू शकता की ही रोबोटिक्स टेक्स्ट जी फाईल आहे तुमची ती अपडेट झालेली आहे. या संदर्भातले तिन्ही स्टेप्स तुम्ही यूज करून तुमची रोबोटिक्स टेक्स्ट फाईल जी आहे ती तुम्ही अपडेट करू शकता. याच्यातून तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ते चेक करायचं आहे लाईव्ह आणि त्याच्यानंतर बिंगला तुम्ही सबमिट करू शकताय. तर अशा प्रकारे हे एक चांगलं टूल आहे ज्याची तुम्हाला मदत होऊ शकते आणि तुम्ही जे URL आहे किंवा एखादं ब्लॉक झालेलं robotic.txt मध्ये ते तुम्ही इथं टेस्ट करू शकताय बिंग ब्लॉटच्या मध्ये. तर तुम्ही इथं ते टेस्ट करू शकताय. त्याच्यानंतर आहे व्हेरीफाय बॉट्स. जे तुमचे बॉट्सचे जे ॲड्रेस असतील IP ॲड्रेस ते तुम्ही तुमच्या जे वेबसाईटमध्ये दिसत असतील रिपोर्ट्समध्ये ते तुम्ही इथं ॲड करून चेक करू शकता की हा व्हेरीफाय बिंगचा बॉट आहे का.
तर अशा प्रकारे तुम्ही बिंगचे बॉटचे डिटेलचे सुद्धा इथे घेऊ शकता आणि ते व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर पुढचं आहे की कॉपीराईट रिमूव्हल्स. तुमच्या वेबसाईटवरती एखादी कॉपीराईट्स रिमूव्हल आले असेल तर असे जे डिटेल्स आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट काउंटर नोटीससुद्धा याच्यावरती करू शकता आणि काउंटर नोटीस केल्यानंतर ते कॉपीराईट रिमूव्हल संदर्भात तुम्ही आपली माहिती इथे मांडू शकता. त्याच्यानंतर आहे युजर मॅनेजमेंट. तर तुम्हाला जे काही युजर ॲड करायचे असतील तर तुम्ही इथं करू शकता किंवा तुम्हाला गुगल सर्च व्हेरीफाईड इम्पोर्टेड असतील काही युजर तर ते पण तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर ॲड युजर तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रीड ओनली आणि रीड आणि राईट हे तुम्ही ॲक्सेस देऊ शकता. ॲक्सेस स्कोप तुम्हाला म्हणजे ज्या वेबसाईटसाठी द्यायचं आहे ते वेबसाईटचे डिटेल तुम्हाला इथे भेटेल आणि तुम्ही त्याच्यानंतर ॲड करू शकता आणि एखादा युजर इथे ॲड होऊन हे वेबमास्टर टूल किंवा जी वेबसाईट तुम्ही अलाउ केलेली आहे ते तो मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे मायक्रोसॉफ्ट क्लॅरिटी. मायक्रोसॉफ्ट क्लॅरिटी हे एक नवीन टूल त्यांनी ॲड केलेलं आहे. याच्यात खूप सारी माहिती आहे त्यामुळे ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. त्याच्यात तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिली जाईल की हे कसं यूज करायचं आहे आणि ते कसं ॲड करायचं आहे आणि याचं कशी तुम्हाला बेनिफिट्स होऊ शकतात या संपूर्णचा एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो आणि त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये दिली जाईल.